महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम न्यूज मध्ये आपले स्वागत। सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गंगेवाडी हद्दीत प्रशासनाच्या नाकाखाली अवैध दगड खाणींचा गोरखधंदा जोरात सुरू आहे। विशेष म्हणजे ज्या खाणींवर बंदी घालण्यात आली होती तिथेच आता राजरोसपणे उत्खनन सुरू आहे। बघूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। दगड खाणींचा धुराळा आणि नियमांचा अक्षरशः चक्काचूर हे चित्र आहे दक्षिण सोलापूरच्या गंगेवाडी परिसरातील। 4 जानेवारी 2023 रोजी शासनाने ज्या खाणींना स्टॉप मेमो दिला होता, पर्यावरण परवाना नसल्याने ज्या खाणी बंद केल्या होत्या, त्याच खाणी आज मुजोर माफियांच्या जोरावर पुन्हा धडधडू लागल्या आहेत। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महसूल प्रशासन आणि स्थानिक तहसीलदार या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। भर वस्तीतून आणि रहदारीच्या रस्त्यावरून हे डंपर धावत आहेत, ज्यामुळे अपघाताची टांगती तलवार कायम आहे। रस्त्याच्या अगदी कडेलाच नियमबाह्य पद्धतीने 60 ते 70 फूट खोल खड्डे खणण्यात आले आहेत, पण कारवाई मात्र शून्य। आता प्रश्न उपस्थित होत आहे की या मुजोर खाण माफियांना कोणाचे पाठबळ आहे? अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत असताना प्रशासन डोळेझाक का करत आहे? नागरिकांनी आता मागणी केली आहे की या खाणींचे तातडीने मूल्यांकन करून दंड वसूल करावा आणि जबाबदार तलाठ्यावर कारवाई करावी। प्रशासनाने जर तातडीने पावले उचलली नाहीत तर नागरिक आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। कॅमेरामॅनसह उस्मान शेख, महाराष्ट्र पोलीस टाइम न्यूज नेटवर्क, सोलापूर। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।